हाय हॅलो नमस्कार. मी आहे शोभा. आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण आज सिंपल आय मेकअप कसं केलं ते पाहणार आहोत. आय मेकअपमध्ये खूप प्रकार असतात. एक सिंपल आय मेकअप असते, एक कट क्रेझी आय मेकअप असतात, आणि ग्लोईस आय मेकअप आणि हाफ क्रेझी आय मेकअप असतात, आणि एक स्मोकी आय मेकअप असतो. आता आय मेकअप करण्याचे स्टेप बाय स्टेप आपण कसं केलं ते पाहणार आहोत. मी पूर्ण चेहऱ्याला क्लिंजिंग टोनर मॉइश्चरायझर लावून घेतलेला आहे. त्यानंतर मी फाउंडेशनचा वापर केलेला आहे, कारण की फाउंडेशनचा वापर केला की आय शॅडो छान दिसतं आणि लुक छान येतो. त्यासाठी मी आधी फाउंडेशन व्यवस्थित सेट करत आहे. त्यानंतर मी पावडरचा यूज केलेला आहे. पावडरने ती व्यवस्थित सेट होतं. त्यानंतर आपल्याला फेंट आय शॅडोचा वापर करणार आहे. आता ती पोपटी तिने साडी नेसणार आहे, त्यामुळे मी फेंट पोपटी कलर यूज करत आहे. दोन्ही डोळ्यांना मी पोपटी फेंट कलरचा यूज करत आहे. आता स्टेप 2 डार्क कलर यूज करायचा आहे. डार्क कलर यूज केला की खूप छान दिसताना, पण आता माझा कलर स्टुडिओचा कलर पॅलेट आहे, आय पॅलेट, त्यामुळे तो व्यवस्थितही लागत नाही आहे, हे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर डोळ्याच्या आउटसाईडला मी ब्लॅक कलर लावून घेत आहे. कट क्रीज आय मेकअप करायचा आहे, त्यामुळे थोडासा ब्लॅक कलर यूज केलेला आहे मी. अति व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचा आहे आणि थोडासा क्रॉसमध्ये ठेवायचा आहे. पूर्ण डोळ्यांना लावून नाही घ्यायचा, कारण की आपल्याला पुढं सिमरन कलर वापरायचा आहे ना, चमकता कलर, त्यामुळं ब्लॅक कलर हाफच कलर यूज करायचा आहे. स्टेप 4 आपल्याला अर्ध्या डोळ्याला फाउंडेशन लावून घ्यायचं आहे. फाउंडेशन लावण्याचं कारण की आपलं आय शॅडो ते व्यवस्थित फिक्स होतं, निघत नाही आहे आणि खूप चमक मारतं. त्यासाठी आपल्याला फाउंडेशन लावून घ्यायचं आहे. फाउंडेशन लावल्यानं आपलं आय शॅडो फिक्स होतो, निघतही नाही आहे. त्यानंतर मी डार्क सिमर कलर वापरलेला आहे, पोपटी, हे पाहू शकता तुम्ही. ती व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. लावलं की खूप छान दिसतो, डोळ्यांना छान लुक येतो, आणि ते आपल्याला दोन्ही साईडला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आणि मगाशी आपण स्टेप 2 डार्क कलर वापरलेला ना, तो आता मी डबल डार्क कलर वापरून घेत आहे, तुम्ही पाहू शकता. डार्क कलर लावल्यानं किती छान लुक आला, हे पहा. तुम्ही असंही डार्क कलर शेवटीसुद्धा लावू शकता. आधी पहिल्यांदा लावायचं समजलं नाही तर तुम्ही शेवटीही लावू शकता, तरी लुक छान येतो. फेंट कलरने एवढं ॲक्टिव्ह वाटलं नसतं, पण डार्क कलरनं चेहऱ्याला आणि डोळ्याला पण खूप छान लुक येतो. मी आय मेकअप करायच्या आधी डोळ्याच्या खाली पावडर टाकून घेतलेली, जेणेकरून आय मेकअपचा कलर पडला तरी तो आपल्या चेहऱ्यावरती पसरणार नाही. त्यानंतर आपल्याला तो व्यवस्थित फिक्स म्हणजे सेट करून घ्यायचा आहे. सांडलेली पावडर व्यवस्थित कलर साईडला करून घ्यायचे आहेत. हे बघा, कुठेही कलर दिसत नाही चेहऱ्याला, व्यवस्थित मी आता सेट करून घेतलेले आहेत. आणि स्टेप 6 आपल्याला आयलायनरचा उपयोग करायचा आहे. हे बघा, आयलायनर लावताना खूप पातळ लावायचं नाही, खूप जाडही लावायचं नाही, मीडियम लावून घ्यायचं, जेणेकरून ती वाळलं ना खूप असं छान दिसतं. आणि जास्त तुम्ही पातळ जसं लावेल ना तसं ती वाळल्यानंतर ना आपल्याला ती दिसून येत नाही डोळ्यांवरती. त्यामुळे आपल्याला लावताना थोडंसं जाड लावून घ्यायचं आहे, सुकलं की ती छान दिसून येतं. मी दुसऱ्या डोळ्यालाही असंच प्रकार लावून घेणार आहे. आता आपल्या डोळ्यांचं लावून झालेलं आहे. त्यानंतर ना 7वी स्टेप मस्कारा यूज केला. मस्कारा लावण्याने डोळ्यांना खूप लुक छान येतो
आणि पापण्या खूप दाट असे दिसतात. आपल्याकडे आयब्रो ब्रश नसेल तर तुम्ही आय मेकअपच्या ब्रशने सुद्धा तुम्ही आयब्रो सेट करू शकताय. मी तर फेंट ब्लॅक कलर घेतलेला आहे, तो व्यवस्थित फिक्स करून घेत आहे. बघा तुम्ही, तिचे आयब्रो खूप दाट आहेत आणि तिचे केलेले नाही, त्यामुळे तुम्हाला जाड जाड वाटतात, पण व्यवस्थित सेट झालेले आहेत ते सर्व. छोटीशी टिकली लावून घेतलेली आहे. बघा चेहऱ्याला किती छान लुक आलेला आहे. हे तुम्ही आय मेकअप घरी करू शकता. आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.